की ज्या पद्धतीनं लोकसभेला महाविकास आघाडीला भरभरून मतदान झालं, त्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर महायुतीला फटका बसणार यात काही शंका नाही. तोडा फोडा आणि राज्य करा. महाराष्ट्राच्या संस्कृतीत पहिल्यांदा पाहायला मिळत असलेलं राजकारण म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा. आता मी असं का बरं म्हटलं असेल, त्याचं महत्वाचं कारण असं आहे की गेल्या 5 वर्षापासून जे सरकार राज्य सरकारमध्ये सत्तेत बसलेलं आहे, त्या सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयोग करून फक्त सत्ता काबीज करणे एवढं एक उद्दिष्ट ठेवून प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले गेले. मुद्दा असा आहे, आधी ज्या पद्धतीनं भाजपा आणि शिवसेनेची युती झाली होती, त्यानंतर निवडणुका झाल्या आणि ते सत्तेत आले. पर्यायाने त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. मग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती बोलणी चालू असताना किंवा त्यांची युती होणार असं चित्र उभं झाल्यानंतर अचानक अजितदादांनी सकाळीच जाऊन शपथविधी उरकून घेतला आणि ज्या भाजपा आणि राष्ट्रवादीचं कधी जमलं नाही त्यांच्याच शपथविधी होऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. म्हणजे त्याच्यानंतर पुढे जाऊन मग अजित पवार परत आले आणि अजित पवार परत आल्याच्या नंतर परत महाविकास आघाडी, की ज्याला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन झालं. त्याच्या कालावधीनंतर एकनाथ शिंदेचं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटल्याच्या नंतर परत एकदा ज्या घडामोडी घडल्या त्यातून एक स्थिर सरकार या महाराष्ट्राला भेटलं होतं, की ज्यामध्ये शिवसेना आणि भाजपा बोललं जात होतं की बा महाविकास आघाडीची ही अनैतिक युती आहे किंवा शिवसेना आणि भाजपाला बहुमत असताना शिवसेना विरोधात जाऊन आपल्या विचाराच्या पासून दूर गेली आणि आज जे झालं हे खूप चांगलं झालं. असं असताना मग देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीला जवळ घ्यायची गरज काय होती, असा जर प्रश्न निर्माण झाला तर सरकार अल्पमतात येऊ नये म्हणून कदाचित राष्ट्रवादीचा एक गट आपल्या सोबत घेतला असावा. कुठेतरी शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडायचा आणि अजित पवार यांना सोबत घ्यायचं या नीतीतून म्हणा, किंवा आपल्याला बहुमत लागेल किंवा शिंदे जातील, मग या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज एक महायुती म्हणून सरकार, आज ज्या पद्धतीनं युती आहे, ज्या पद्धतीनं राजकारण आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संस्कृतीत राजकीय पातळी घसरली आहे, त्या परिस्थितीत सुद्धा लोकांचं जनमत हे आज महाविकास आघाडी सोबत असल्याचं आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीतून दिसलं. ज्यांचं कधी पटलं नाही ते सुद्धा एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. शेवटी मुद्दा एवढाच आहे की राजकीय खेळी ही शेवटपर्यंत कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य माणसाला समजत नसते. म्हणून सर्वसामान्य माणसांनी सुद्धा त्याच पद्धतीने विचार करून आपलं मत हे योग्य उमेदवाराला दिलं पाहिजे. स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्यासोबत आपलं कायम काम पडत असते आणि ते सत्तेत असले काय आणि नसले काय हे महत्वाचं नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून निवडताना आपले प्रतिनिधी सुद्धा चांगले निवडले पाहिजे.